Hey guys, this is TJ here. And what are the things necessary? What are the factors needed? Really, what are the basic things needed to start to learn English? Or you're a beginner and you're thinking to speak English or you're thinking to learn English, then what are the things needed? Let's talk about this. मेनी पीपल से बरेच लोक आपल्याला सांगतात इंग्लिशमध्ये विचार करा इंग्लिशमध्ये थिंक करा think in English. Everybody says that. Many people, say that those are good speaker. They just tell you that. Those who are experts, they say that think in English. Think in English. But what to think in English and what are the things needed to think in English, right? We at least we should have some things to think in English. Am I right? We should have at least something with us inside us to think in English. काही ना काहीतरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ना इंग्लिशमध्ये थिंक करायचं असेल तर या ॲब्सोल्युटली. तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा आणि त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे पुढच्या सर्व व्हिडिओजमध्ये. ओके, सो ग्रॅमर. फर्स्ट ऑफ ऑल ग्रॅमर म्हणजे बोरिंग टॉपिक ना. इट्स रिअली बोरिंग टॉपिक, राईट? बट कोणतं ग्रॅमर बघा, कोणतं ग्रॅमर जे बोलायला लागतं ते बोलण्यासाठी which is required to speak English, which is very basic, right? एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी मराठीमधलं. तो घरी गेली म्हटलं मी. तुम्ही लगेच हसायला सुरू केलात. नाही असं नाही म्हणत ना आपण. तो घरी गेली नाही म्हणत आपण, तर तो घरी गेला, राईट? तिने गाडी चालवला असं म्हणतो का आपण? नाही, तिने गाडी चालवली, राईट? वाय? का? लगेच तुम्हाला आता ग्रॅमरचा विचार न करता तुमच्या लक्षात आलं की काय बरोबर आहे, काय चूक आहे किंवा काय नाही वापरलं पाहिजे. असं का झालं? म्हणजेच तुम्हाला बोलण्यासाठी जे ग्रॅमर लागतं मराठीमध्ये बोलण्यासाठी ते ग्रॅमर तुम्हाला माहिती आहे. तसंच इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी कोणतं ग्रॅमर लागतं ते खूप सिम्पल आहे मित्रांनो. म्हणजेच काय, तर इथे ग्रॅमरमध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये ऑक्झिलरी वर्ब्स म्हटलं जातं. खूप इम्पॉर्टंट टॉपिक, तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये मिळेल. आणि डब्ल्यूएच वर्ड्स या दोन गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. अँड देन वर्ड्स, काही शब्द आले पाहिजेत आपल्याला, काही शब्द आले पाहिजेत विचार करण्यासाठी. काही शब्द आपल्याला, आणि बरेच शब्द तुम्हाला येतात, बऱ्याच जणांना शब्द येतात. 1000-2000 शब्द तुम्हाला इझिली येतात इंग्लिशमध्ये, नक्की. आय टेल यू, गॅरंटी अबाउट इट, राईट? सो ग्रॅमरमध्ये कोणत्या बेसिक गोष्टी म्हणजेच काय, बोलण्यासाठी जे ग्रॅमर लागतं ते म्हणजे विचार करण्यासाठी काहीतरी आपल्याला गोष्टी माहिती पाहिजेत, काही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, काही फॅक्टर्स आपल्याला आले पाहिजेत. त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवेन, नो डाऊट, इन नेक्स्ट व्हिडिओज. काय पण आता मी काय सांगितलं बघा, हेल्पिंग वर्ब्स जे खूप इम्पॉर्टंट आहे तो टॉपिक ते समजणं गरजेचं आहे आपल्याला. आणि डब्ल्यूएच वर्ड्स खूप महत्त्वाचा टॉपिक, डब्ल्यूएच वर्ड्स अँड हेल्पिंग वर्ब्स. आणि त्याचबरोबर काही वर्ड्स अराउंड 1000 words to 3000 words we should have with us as vocabulary to speak, to start English or to think in English, right? And then after all, confidence really matters. Confidence really matters. नंतर शेवटी ग्रॅमर, वर्ड्स अँड कॉन्फिडन्स खूप महत्त्वाची गोष्ट. कॉन्फिडन्स पण आपल्याकडे असला पाहिजे. आणि कॉन्फिडन्स म्हणजेच काय, भीती. त्या भीतीवर जर मात केली, आपण सुरुवात केली, तर कॉन्फिडन्स पण आपल्यात हळूहळू येईल, आत्मविश्वास येईल मित्रांनो आपल्यात. ओके, सो नो प्रॉब्लेम. मी काय म्हटलं बघा, कोणत्या गोष्टी इंग्लिशमध्ये थिंक करण्यासाठी लागतात? ग्रॅमर म्हणजेच बोलायला लागणारा ग्रॅमर, इंग्लिशमध्ये बोलायला लागणारा ग्रॅमर, राईट? तेच हेल्पिंग वर्ब्स किंवा डब्ल्यूएच वर्ड्स. आणखीन काही थोडंसं त्यासाठी लागणारं ग्रॅमर्स ते पाहिजे आपल्याला माहिती. आणि वर्ड्स 1000 ते 3000 शब्द आपल्याला आले पाहिजेत. मी म्हटलं बोलायला, तुम्हाला विचार करायला, थिंक करायला इंग्लिशमध्ये. आणि नंतर आत्मविश्वास. तुम्ही तुमच्यावर जर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला नक्की इंग्लिश बोलता येईल, नक्की. So you believe in you, then no problem. Nothing is tough to do, right? You just need to believe yourself. Believe in you, definitely you are gonna make it, right? तर ग्रॅमर, वर्ड्स अँड कॉन्फिडन्स या बेसिक गोष्टी आहेत, या सर्व बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहेत आणि ॲक्च्युली ते आम्ही पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. कॉन्फिडन्स तर काय सांगायची गरज नाही का. कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यात जेव्हा तुम्ही बोलायला सुरू कराल तो ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स तुमच्यात येत जाईल. पण ग्रॅमर, इंग्लिश बोलण्यासाठी लागणार ग्रॅमर अँड वर्ड्स, आय विल टेल यू व्हॉट आर द थिंग्स in next videos. So if you like my videos, then please subscribe my channel and share this video to all your friends.